राज्याचं चौथं महिला धोरण आता जाहीर झालेलं आहे। महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ही महत्त्वाची माहिती दिली आहे। सरकारी खासगी क्षेत्रातील गर्भवती महिलांना घरून काम करण्याची शिफारस या धोरणामध्ये करण्यात आलेली आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी, आज विशेष करून महिला दिवस आहे आणि या महिला दिनानिमित्त राज्याने चौथं महिला धोरण जाहीर केलेलं आहे आणि स्वतः महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ही महत्त्वाची माहिती दिली आहे। आणि आता सरकारी आणि खासगी क्षेत्रातील गर्भवती महिलांना घरी काम करण्याची शिफारस सुद्धा या धोरणामध्ये करण्यात आलेली आहे। नक्कीच त्यामुळे महिलांचं सशक्तीकरण होण्यासाठी सुद्धा खूप मोठी मदत होईल। आज महिला दिवस आहे आणि त्यानिमित्तानं सरकारने ही महत्त्वाची घोषणा केलेली आहे। सरकारी आणि खासगी क्षेत्रातील महिलांसाठी महत्त्वाची शिफारस केलेली आहे आणि गर्भवती महिलांना घरून काम करता येणार आहे। या अगोदर 3 धोरणं होती आणि त्यानंतर राज्याचा चौथं महिला धोरण जाहीर केलेला आहे आणि एक महिलांना खूप मोठं महिला दिनानिमित्त गिफ्ट असं म्हणता येईल। महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। सरकारी आणि खासगी क्षेत्रातील गर्भवती महिलांना घरून काम करण्याची शिफारस मिळालेली आहे आणि त्यासोबतच अनेक महत्त्वाचे मुद्दे सुद्धा आहेत हे चौथ्या धोरणामध्ये दिलेले आहेत। राज्याचं चौथं महिला धोरण जाहीर करण्यात आलेलं आहे आणि खूप मोठं गिफ्ट हे सरकारकडून महिलांना मिळालेलं आहे। यासाठी बोलण्यासाठी स्वतः आपल्यासोबत महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। ताई, महिला दिनाच्या शुभेच्छा आणि स्वागत आहे तुमचं पुढारीमध्ये। चौथं महिला धोरण जाहीर झालेलं आहे, कोणकोणत्या विशेष बाबी असतील या धोरणामध्ये? तुम्हालाही महिला दिनाच्या खूप शुभेच्छा आणि तुमच्या माध्यमातून सर्वच प्रेक्षकांना महिला दिनाच्या शुभेच्छा। खरं तर दरवर्षीपेक्षा हा महिला दिन एक वेगळा आहे, कारण आम्ही एक आगळं वेगळं गिफ्ट त्या निमित्ताने महिलांसाठी घेऊन आले आहोत, ते म्हणजे चौथं महिला धोरण। गेल्या 3-4 वर्षापासून याच्यावर काम हे सुरू होतं आणि या चौथ्या धोरणाचं वैशिष्ट्य असं आहे की या धोरणामध्ये आम्ही धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये म्हणजे इम्प्लिमेंटेशनकडे जास्तीत जास्त लक्ष केंद्रित केलेलं आहे। अष्टसूत्री धोरण आम्ही याला म्हणतो, कारण महिलांशी निगडीत असणाऱ्या 8 बाबींवर आपण जास्तीत जास्त लक्ष केंद्रित या धोरणामार्फत करणार आहोत। महिलांचं आरोग्य, पोषण, आहार, महिलांची सुरक्षितता, महिलांचं शिक्षण, महिलांना आर्थिकरित्या सक्षम करणं, लिंग समानता, कामाच्या ठिकाणी कार्यक्षेत्रामध्ये त्यांना महिला स्नेही वातावरण तयार करणं आणि विशेष म्हणजे पर्यावरणपूरक बाबींमध्ये महिलांचा सहभाग वाढवणं, अशा काही गोष्टींवर बाबींवर हे महिला धोरण लक्ष केंद्रित केलं गेलेलं आहे। आणि याचं वैशिष्ट्य असं की याच्या मॉनिटरिंगसाठी म्हणजे ह्या धोरणाच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी त्रिसूत्री समिती आपण स्थापन केलेली आहे आणि त्याची उच्चस्तरीय समिती ही मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असेल। त्यामुळे निश्चितपणाने हे धोरण महिलांना सक्षम आणि यशस्वी वाटचालीसाठी पुढे नेणारा आहे। पुरोगामी महाराष्ट्राला नेहमीच महिलांचा एक महत्त्वपूर्ण सहभाग मिळालेला आहे। महिलांनी एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे आणि महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टीने हे चौथं महिला धोरण हे नक्कीच एक पाऊल पुढे आहे असं मी या निमित्ताने म्हणेन। नक्कीच ताई, आणि त्यामुळे आता महिलांना या दिवशी महत्त्वाचं गिफ्ट मिळालेलं आहे असं सुद्धा म्हणता येईल। धन्यवाद, तुम्ही बातचीत केलीत त्यासाठी।